नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ठणठण पाल. एका गावामध्ये एक ठणठण पाल नावाचा माणूस राहत होता. तो नेहमी दुःखी राहायचा की माझं नाव असं का बरं ठेवलं असेल माझ्या आईबाबांनी, ठणठण पाल म्हणून. दुसरी किती छान छान नावं होती, पण माझं नाव ठणठण पाल का बरं ठेवलं असेल. त्याला ते नाव अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी तो गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाला. त्याला रस्त्यात एक बाई गोऱ्या वेचताना दिसली. खूप गरीब होती ती बाई. त्या बाईला त्याने नाव विचारलं. बाई, तुमचं नाव काय आहे? ती बाई म्हणाली, माझं नाव लक्ष्मीबाई आहे. मग त्याने विचार केला, हिचं नाव तर लक्ष्मीबाई आहे, साक्षात लक्ष्मीचं रूप, आणि ही गोऱ्या वेचते, इतकी गरीब. नंतर तो थोडा पुढे गेला. तिथे प्रेतयात्रा येताना दिसली. तेव्हा त्याने त्या माणसांना विचारले की या गेलेल्या प्रेताचं नाव काय आहे. त्या लोकांनी सांगितलं की त्याचं नाव अमरचंद आहे. मग त्याच्या मनात विचार आला, नाव तर याचं अमरचंद आणि हा तर गेलाय, याची प्रेतयात्रा निघाली आहे. मग परत तो थोडंसं पुढे गेला. त्याला एक म्हातारा भीक मागताना दिसला. मग त्याने त्या भिकाऱ्याला त्याचं नाव विचारलं. तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, माझं नाव धनापाल आहे. परत त्याच्या डोक्यात विचार आला की याचं नाव तर धनापाल आहे, धन पाळणारा, आणि हा तर भिकारी आहे. मग त्याच्या लक्षात आलं की नावाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने मोठं व्हावं लागतं. मग तो आनंदाने गाणं गुणगुणत होता. लक्ष्मी तो गोबर वेचे, अमरचंद तो मर गया, भीक मांगे धनापाल, भला बिचारा ठणठण पाल. लक्ष्मी तो गोबर वेचे, अमरचंद तो मर गया, भीक मांगे धनापाल, भला बिचारा ठणठण पाल. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.